नमस्कार मित्रांनो, मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करणे. आपण चालू आता चिकोत्री डॅम. तर हे बघा असं फोटोशूट चालू आहे आणि गाडी आमची अशी रेडी आहे. तर चला. गाडी काढल्याने लागली कोल्हापूरमध्ये ट्रॅफिकमध्ये वाट काढत गेलो गंगावेशमध्ये, कारण की आम्हाला टमॅटो घ्यायचं होतं म्हणून. मग जरासं बाजारात मोलभाव करून आम्ही टमॅटो घेतला आणि म्हटलं जाऊया आता. जसं गाडीत बसलो तसं मस्त वाटत होतं. सगळ्यांना हाय करा म्हणून सांगितलं मी. रंकाळ्याजवळ गेल्यावर जरा नजारा बघा कसा रंकाळ्याचा पावसाळ्यामध्ये. आमच्या फोर व्हीलरमध्ये स्क्रीन आहे, त्यामुळे असं बघत मस्तपैकी लव सॉन्ग लावून रस्त्याचा एन्जॉय करतो. आणि पावसानं पण जरा साथ दिले. हे जरा तोंड नाराज घेऊन बसले आहात, कारण ह्यांना चहा पाहिजेला. मग ह्यांना म्हटलं पुढे एका ठिकाणी गाडी थांबूया आणि तुम्हाला चहा देतो. आणि रोड एक नंबर आहे भावांनो, रोड इथला. चहा नरड्यामध्ये जरा 2 घोट वाचल्यानंतर ना आता एनर्जी बघा सगळ्यांची. हे बघा, एकापेक्षा एक दंगा करले, गाणी म्हणा, उत्साह लगेच चहा पिऊन अमृतुल्य चहा. शिवादादानं नवीन फोर व्हीलर घेतलेली म्हणून ही ट्रिप होती त्याच्याकडून. तर असं मस्तपैकी एन्जॉय करत चाललेलो, गाणी लावून स्क्रीन लावून. आणि रोड हिरवागार एकदम मस्त, पावसाचे एक नंबर साथ होते. आम्हाला क्वालिटीमध्ये चाललेलो एकदम सनकत गाणीला. 1.5 तासानं पोचलेलो आम्ही तिथे चिकोत्रा डॅमवर. मग पहिला म्हटलं गाडी लावूया आणि जेवण करायचं. मग आपल्याला जाऊन पहिला पॉईंट बघून यावं म्हटलं, माझे सामान उचलून घेऊन जायला बरं. मग इथे गेट लावला, त्याच्यामुळे काय 2 व्हीलर आत जात नाहीत. मग बाहेरच गाडी लावली, 4 व्हीलर आम्ही चालत चाललेलो. मी एकटाच पुढं आणि ती हल्लत डुलत यालती. मग हे काय तर लिहिलं इथं विमोचकाकडे, काय समजलं नाही मला. मग म्हटलं जाऊन दे तिकडं, आपण एकदा जाऊन बघूया म्हटलं की पाणी किती आहे धरणामध्ये, म्हणजे एन्जॉय करायला बरं. एवढं नशीब फुटका आहे आमचं. धरणावरती गेलो ना बघतोय तर काय धरणामध्ये पाणीच नाही, एवढं कमी पाणी. हे असलं काहीतरी घेऊन चाललोय मी. आणि बाकीच बघा साहित्य घेऊन यायला. नाराज गटात सामील झालो आणि त्याच्यानंतर परत येऊन गाडीतलं सगळं सामान घेतलं आणि एका पॉईंटवर जाऊन ठेवलं सगळं. म्हटलं आता इथं पॉईंटवर बसूनच म्हटलं जेवण करूया. मस्तपैकी असा टमॅटो आणि कांदा आम्ही कट करून ठेवला, म्हणजे जेणेकरून उदय जेवण आपलं उदय सवळीकर आहे एक नंबर. ऑर्डर घेते ते 1000, 1500, 2000 लोकांचे जेवण करण्याची ऑर्डर घेते. फक्त मग जवळचे असले तरच, नाही तर ते करत नाही जेवण. शाही जे आपलं हे आहे ते बघा, लगेच त्याने फोडणीला चालू केला. लगेच जेवण आपलं फास्ट करून देते ते, तुरंत देते. आणि हे आनंद असा टाइमपास करत व्हिडिओ करत बसल्या. आणि हे शिवादादा टॅमॅटो कांदा नुसतं साल्ट काढून द्यायला, त्याचे कट काय करायला ना याला. आणि हे समजल्यावर बघा कसा असायला तो. ह्यावेळी चिकनसोबत आणलेला मी मासा तो बी असा तसा नाही, साधा शार्क मासा होता. शार्क मासा नाही वाटतं, न शार्क मासा नाही, हे आहे बांगडा आहे, गावठी बांगडा. पंचगंगा नदीत पवालती ही मासं. त्यांना आम्ही पाण्यात उड्या मारून पकडून घेऊन आलो आहे. आणि मस्तपैकी त्यांच्यावर असा कलर ऑइल पेंट लावला. चिखलात लोळवत्यात तसं माशाला नाही, मसाल्यातमध्ये लोळवला एकदम, पूर्ण चिंध्या बॉन्ड करून टाकल्या. आनंद आणि शिवादादानं फक्त ताडपत्री लावायचं काम केलं, ते पण चांगले केलं, सोडा भारी केलं. हे शिवादादाने आणि आनंद दोघं मिळून 1 BHK तयार करल्यात ताडपत्री लावून. आहे हे त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे हे असं करत आहेत. शिवादादा आणि आनंद असं मस्तपैकी आमचं आशयानं उभा केला आहे. टेंट काय टेंट VIP टेंट उभा केलेला आहे. काट्या बिट्या पडल्यात आणि उद्या त्यातनं अडचणीतनं जेवण कराले. तर चला आपण जेवण बघूया आता कसं आहे. नदीच्या बांगड्या माशाचा वास एवढा सुटलेला आहे, आत्ता खाऊ का मग खाऊ असं वाटत होतं. त्यात उद्या आलटी पलटी मारत होतं दोघांना, एकदा इकडं पलटी एकदा तिकडं पलटी, आलटी पलटी मारून त्यांना पलटी करून टाकल्या पूर्ण ताटामध्ये. जेवणासोबत कोशिंबीर लागणार म्हणून केली ढेगभर. आणि मग खाणार आम्ही 4 जण. आणि अजून 4 मासा अजून तयार व्हायची होती, फ्राय व्हायची होती. आणि इकडं चालू होतं कार्यक्रम त्यांचा. आणि जसं ताटात ठेवलं, ही अशी हावऱ्यासारखं खायला तुम्हाला पटणार नाही. कसा आहे मासा मी केलेला, क्वालिटी ना एक नंबर. गोट्या एका माशाकडे लक्ष दुर्लक्ष झाल्यामुळे जास्त करवल्याला, पण लागाल तर आतनं क्वालिटी मस्तपैकी. असा आम्ही चिकन जे आणलेलं आहे ते रस्सा बिस्सा एकदम करून एकदम ताटात राईस केलेला, प्रत्येकाला एक लेग पीस. सगळ्यांनी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. पार्टी झाल्यानंतर निघालो कोल्हापूरला परत. रात्रीचा वेळ, क्वालिटी. आणि अशी इम्रान हाशमीची गाणी लावलेली चिंध्या बॉन्ड. 2 जण मागं रडायला लागलेत, उदय आणि आनंद, नुसतं गाणं ऐकून. मग त्यांचं रडत्याला बघून मी गाणी चेंज केला आणि आपलं भाईजानची गाणी लावलेत सलमान खानचे. म्हणजे मस्तपैकी माहोल जरा मस्तपैकी सायलेंटमध्ये होता. आणि अशी गाणी ऐकत सलमानचे एन्जॉय करत आलो. जायला कमीत कमी 1.5 तास लागतो आहे आणि यायला पण 1.5 तास लागतो आहे. 4 व्हीलर असेल तर मस्तपैकी एन्जॉय होते तुमचा. मित्रांनो, कोणाची वाट बघू नका. जेवढी मित्र आहेत तेवढीच मिळून जायचं आणि एन्जॉय करायचं. हेच वेळ आहे, नंतर परत मिळणार नाही तुम्हाला.
आणि ही सलमानची गाणी लावली चरचराट आणि डायरेक्ट पोचलो कोल्हापूरमध्ये. मस्तपैकी आमचा एन्जॉय झाला.